तमाम लाडक्या बहिणींचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। जसं की तुम्हाला माहिती आहे, हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी होणार आहे आणि काही लाडक्या बहिणींना या व्हिडिओमध्ये धक्का पण बसू शकतो। काय व्हिडिओमध्ये आहे, काय आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहूया तर तुम्हाला समजणार आहे। चला व्हिडिओला सुरू करूया। जसं की तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना आजपासून नवीन नियम लागू झालेले आहेत, कारण की मुख्यमंत्री आपला आता ठरणार आहेत। मुख्यमंत्री कोणता पाहिजे कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण की माहिती आहे का मुख्यमंत्री दोनच नाव आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब। जसं की तुम्हाला माहिती जर तुमच्या घरात ह्या 6 वस्तू असतील तर लाडक्या बहिणीला 6वा हप्ता मिळणार नाही। कोणत्या 6 वस्तू संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। जसं की तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला माहिती आहे कुठलीही योजना सर्वात पहिली मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। त्यानिमित्त व्हिडिओला काय करायचं, व्हिडिओला संपूर्ण पाहायचं तरच तुम्हाला समजणार आहे। तुम्ही काय करता कुठलाही व्हिडिओ असो तुम्ही स्किप करत पहा, त्यानिमित्त तुम्हाला समजणार नाही। जसं की तुम्हाला माहिती आहे कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या अपडेट आहेत, लाडक्या बहिणींची आता पैसे बंद होऊ शकतात का, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला व्हिडिओला सुरू करूया बिना किसी इम्पॉर्टंट देरी के लिए। जसं की सर्वात पहिले पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी आहे, हे बरोबर आहे। पण तुम्हाला माहिती आहे महिलांसाठी काही अटी आलेल्या आहेत आणि इथं पाहू शकता पोर्टलमध्ये पाहू शकता इथं काय आहे 1,11,11 इथं पाहू शकता 1,12,70,261 महिलांनी फॉर्म भरले, अप्रुव्हल किती झाले पाहू शकता। इथं पाहू शकता 1,66,91,91 इथं पाहू शकता 9,139 तर इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1,06,69,139 महिला इथं काय झाल्या पात्र ठरल्या आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी चालू झाली 28 जून 2024 मध्ये काय मान्यता मिळालेली आहे। आणि पाहू शकता याची पात्रता वय पात्रता तुम्हाला माहित आहे 21 ते 65 वर्ष सर्व महिलांसाठी। आणि दरमहा तुम्हाला पैसे किती मिळणार इथं पाहू शकता, खाली तुम्हाला डिटेलली दाखवत आहे। इथं पाहू शकता पहिले वय पात्रता तुम्हाला माहिती आहे की 21 ते तुम्हाला 65 वर्ष वय मर्यादा पाहिजे प्रत्येक स्त्रीची किंवा प्रत्येक मुलीची, आणि अविवाहित असो की विवाहित। आणि दरमहा तुम्हाला पैसे मिळणार ते म्हणजे 1,500 रुपये इथं खाली पाहू शकता डीबीटीद्वारे देण्यात येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये आता तुम्हाला 2,100 रुपये तब्बल आता मिळणार आहेत। ते कधी मिळू शकतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि इथं पाहू शकता कोणत्या महिला इथं प्राप्त होऊ शकतो, सर्व महिला इथं काय लाडक्या बहिणीविषयी सर्व महिला इथं काय खुश आहेत, कारण की लाडक्या बहिणी सर्व महिलांना तब्बल 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले आहेत। आणि सर्व महिला आहेत ज्या सर्व महिला आहेत त्या खुश महिला आहेत, कारण की माहिती आहे का महिलांना आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचा लाभ न मिळता, कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व महिलांना तिथं स्त्रियांना लाभ दिला आहे। दरमहा 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे का सर्व महिलांना तिथं फायदा झाला म्हणून महिला खुश आहेत। आज आपण पाहणार पात्रता अपात्रता अर्ज प्रक्रिया, म्हणजे पात्रता आणि अपात्रता मेन इम्पॉर्टंट आहे, ती सर्वात महत्त्वाचं पाहूया। अर्ज पात्रता काय आहे आणि पात्रता काय, सर्वात महत्त्वाचं पाहूया आपण पात्रता, आणि 2 नंबरला पाहूया अर्ज पात्रता। अर्ज प्रक्रियेची काही जरूरत नाही पण तरी पण आपण पाहू शकतो। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट हेच आहे। आणि महिलांसाठी माहिती आहे काही महिलांनी काय प्रॉब्लेम केला, काही महिला महाराष्ट्रामध्ये राहून त्याचे लग्न दुसऱ्या राज्यामध्ये झाले, तरी पण त्या महिलांनी काय केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिथं लाभ घेतला आहे। त्यानिमित्त काय आहे त्यांचे पैसे तिथं बंद होतील, कारण की सरकार आता माहिती आहे का चिवत्या सरकार राहिले नाही, सरकार चांगलं आणि सर्वात जबरदस्त सरकार होऊ शकतं, आणि सरकार बनलं पण असंच आहे आज, कारण की महिलांना फायदा झालेला आहे आणि महिलांचा फायदा झाला त्यामुळे माहिती आहे का महिलांनी सरकारचा पण फायदा केलेला आहे। आज मुख्यमंत्री ठरू शकतो, मुख्यमंत्री तुम्हाला कोण पाहिजे एकनाथजी शिंदे साहेब का देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हाला पहिले विचारलं त्यामुळे तुम्ही कमेंटद्वारे मला सांगायचं आहे। जसं की माहिती आहे का राज्यातील विवाहित घटस्फोटित पाहू शकता प्रतिरिक्त आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील वेगळे एक अविवाहित महिला। जसं की याच्यामध्ये काय दिलं आहे माहिती आहे का एका कुटुंबातील काही महिलांना काय घटस्फोट असो अविवाहित असो महिलांना माहिती आहे का काही योजनेचा लाभ सुरू आहे, तरी पण महिला काय करतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करा उत्सुकता त्यांची ठरली आहे। आता महिलांनी काय केलं आहे माहिती आहे का महिलांना संजीव गांधी निराधार योजनेचा फायदा आता मिळत आहे, पण महिलांनी त्याच्यामध्ये काय केलं तरी पण त्यांनी अर्ज भरले, तिथं एक ऑप्शन असतं तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ सुरू आहे का, तर काही महिलांना काय केलं तिथं असून सुद्धा तिथं नाही केलं। त्यानिमित्त घटस्फोटित महिला असो किंवा माहिती संजीव गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, आणि कोणाला 1,000 रुपये कोणाला 1,200 कोणाला तब्बल 1,500 रुपये, तरी पण त्या महिलांनी काय केलं नाही केलं, त्यानिमित्त त्या महिलांवर कारवाई होऊ शकतो। कारवाई कशी होऊ शकते ते पण तुम्हाला सांगू इच्छितो। जसं ही कारवाई अशी होऊ शकते कारण की महिलांच्या खात्यामध्ये आता काय निराधारचा पेमेंट पेन्शन जमा होऊ शकतं, त्याच्यामधून त्यांचे पैसे 7,500 रुपये तब्बल ज्या महिलांनी घेतले त्याच्यामधून त्याच्यावर कटू शकतात किंवा त्यांचा पगार तिथं बंद पण पडू शकतो। सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे, समजलं का, कारण की माहिती महिलांनी तिथं काय गडबड केली आहे, त्या पगार घेत आहेत तरी पण त्यांनी फॉर्म भरला आणि त्याच्यावर टिक मार्क असतं येस और नो, त्या महिलांनी काय केलं तुम्ही घेत आहात का
तो त्यांनी काय केलं, नो केलं. कारण की त्यांनी सांगितलं मी घेत नाही आहे कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मी घेत नाही आहे. कारण घेतल्यानंतर बी त्यांनी नाही केलं, त्यानिमित्त त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे, ते बी 100% शुअर. आता बघा, किमान वर्षाची वय मर्यादा तिथं पाहू शकता. 65 ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 21 ते तुम्हाला माहिती आहे वय मर्यादा सर्वांना माहिती आहे 21 ते 65. आणि लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असणे आवश्यक आहे. आता माहिती आहे कुठलाही लाभार्थी असो त्यांचं आधार लिंक असणे आवश्यक आहे. कोणत्या बँकेला, ते कुठलीही बँका असो किंवा सरकारी असो किंवा प्रायव्हेट बँक असो, तिथं काय त्यांचं आधार लिंक असणे अनिवार्य आहे. ज्या बँकेचा आधार लिंक आहे, एक्झाम्पलसाठी काही महिलांची पोस्ट पेमेंट बँक काढून टाकली, सर्व महिलांच्या खात्यामध्ये त्याच खात्यामध्ये पैसे गेले. कारण की त्याच बँकेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आधार लिंक पहिलेच झालेला आहे, त्यानिमित्त पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्यांचे पैसे वळले. आणि काही महिलांची SBI, सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि माहिती आहे का महाराष्ट्र बँक, अशा बँकेमध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत. कारण की का आलेले आहेत, कारण की त्यांचे आधार लिंक त्याच बँकेला होतं. आणि त्याच्यामध्ये त्याला 4 नंबरसाठी स्वतःचे आधार लिंक असणे आहे. आणि लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जर जास्त असेल आणि त्याच्यामध्ये काय नसावे, 2,50,000 पेक्षा जास्त असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते जर तुम्ही याच्यामध्ये जर लाभ घेतला असेल लाडकी बहीणचा. कारण की ज्यांचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त आहे किंवा इन्कम टॅक्सद्वारे कर तुमच्या घरामधून कटला आहे किंवा तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला माहिती आहे का सरकारी नोकरी तुमच्या घरात आहे, सरकारीवाला कुठलाही व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहे आणि तुमचं 4 चाकी वाहन जर तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्य नावावर आहे तर ती व्यक्ती काय तिथं लाभ घेऊ शकत नाही. त्यांच्यावर इथं काय कारवाई केली जाणार आहे. त्यानिमित्त त्यांचे पैसे आता बंद होऊ शकतात. शक्यता नाही, त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो. जसं की बहुशा लाभार्थीचे मी आधार लिंक सर्वात पहिलं तुम्हाला सांगितलं आहे. आणि लाभार्थी कुटुंबामध्ये 2,50,000 पेक्षा हे पण तुम्हाला सांगितलं आहे. कारण की तुम्हाला माहिती महिला काय करतात माहिती आहे, खूप महिलांची इथं प्रॉब्लेम पण आता झालेला आहे. प्रॉब्लेम कसं झाले माहिती आहे का, महिलांना हे 5 पॉईंट मी तुम्हाला सांगितलं, आता पुढचे 6 पॉईंट ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. कारण की 2,50,000 पेक्षा जर उत्पन्न जास्त आहे तरी पण तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याच्यावर तुमचं काय कारवाई तुमच्यावर होणार आहे ही गॅरंटी मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारवाई नाही झाली तरी तुमचे तिथं पैसे तिथं काय बंद होणार आहेत. ते कधी होऊ शकतात ते तुम्हाला आता सांगू इच्छितो. ते म्हणजे तुम्हाला 26 तारखेपासून आता काय आहे, 26 किंवा 27 तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आता घोषणा पण केली आहे. लाडकी बहीण योजना जी केली आहे आणि माहिती आहे का कर्जमाफीची पण आता योजना केली आहे. समजलं का, त्यानिमित्त सर्व महिलांना आता इथं काय सर्वात जास्त फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना पण इथं लाभ होऊ शकतो. त्यानिमित्त तुम्हाला असे अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळत असतात. आता जसं की तुम्हाला पाहू इच्छिता, जसं तुम्हाला राज्यातील माहिती आहे सर्व महिलांना इथं फायदा घेण्यासाठी काय करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे वॉशिंग मशीन, TV, कूलर, फ्रीज इथं कुठल्याही वस्तू ग्राह्य धरली गेली नाही आहे. फक्त महिलांना काय त्यांचं उत्पन्न किंवा सरकारी नोकरी किंवा इन्कम टॅक्स हे याच्यामध्ये काय ग्राह्य धरले गेलेल्या वस्तू आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का, जे 2,50,000 पेक्षा उत्पन्न जर जास्त असेल आणि ते जवळजवळ तुमचं उत्पन्न नसावी त्याच्यापेक्षा कमी असेल तरच तुम्ही काय त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि लाडकी बहीण योजने जर तुम्हाला पात्र किंवा तुम्हाला चालू ठेवायची असेल तर तुमचं उत्पन्न हे कमी असेल तरच तुम्ही तिथं पात्र ठरू शकता आणि तुम्ही तरच चालू राहणार आहे. कारण की काही महिलांना आता तिथं काय फॉर्म अपडेट पण करावं लागतील, ते बी ऑनलाईन तुम्ही करू शकता मोबाईलवरून. त्याच्यामध्ये जर काही अपडेट दिली तर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत. त्यानिमित्त चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण की तुम्हाला माहिती बार सांगतो सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला माहिती कुठलीही छोटी मोठी अपडेट येऊ त्यानिमित्त मी तुम्हाला सर्वात पहिले कळवण्याची कोशिश करत असतो. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपात्रता काय आहे हे पण जाणून घ्यायचं आहे. अपात्रता सर्वात इम्पॉर्टंट आहे. अपात्रता पाहण्याची जरूरत आहे. कारण की माहिती आहे का महिलांना सर्व काही माहिती आहे, पण अपात्रता काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अपात्रता मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे या व्हिडिओमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला अपात्रता पण सांगून दिली आहे. तरी पण आपण जाणून घेऊया अपात्रता म्हणजे काय होऊ शकतो आणि महिलांना अपात्रता इथं काय आहे तिथं घाटा किंवा फायदा होऊ शकतो ते पण इथं जाणून घेऊया. कारण की माहिती आहे का सर्व महिलांना ती अपात्रता समजणे आवश्यक आहे, तरच त्यांचं काय आहे त्यांना समजणार आहे. कारण की तुम्हाला ते समजलं नाही तर काहीच पण समजू शकत नाही. तर इथं पाहू शकता महिलांसाठी ही जे महाराष्ट्र शासनाने काढलेली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, सर्व स्त्रियांना इथं काय मान्य पण झाले आहे आणि सर्व महिलांना इथं लाभ पण मिळाला आहे. चला पाहूया आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे माहिती आहे का जे योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इम्पॉर्टंट चीज आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागेल आणि काय नाही आणि कोणाची बंद होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं डेडिकेटेड आता तुम्हाला जे नॉलेज मी समोर आता देणार आहोत. जसं की इथं पाहू शकता सर्व महिलांचा काय आहे, ज्या महिलांना आता लाभ मिळाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, सर्व महिलांचा काय आतापर्यंत एकाही महिलांना लाभ मिळाला नव्हता. त्यानिमित्त सर्व महिला काय खुश आहेत. सर्व महिला एकामेकीला दरमहा 1,500 रुपये मिळत आहे हे सांगत आहेत. जसं की इथं पाहू शकता आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का इथं पाहू आपण इथं ऑप्शन तिथं अपात्र ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे पाहू शकता त्यांनाच काय या योजनेचा लाभ होऊ शकतो.
हे सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला पहिले सांगलेलं आहे, पण तरी पण तुम्ही पाहू शकता. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, इथं आयकरदाता म्हणजे काही इन्कम टॅक्सद्वारे त्यांचे पैसे कटतात किंवा त्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2,50,000 जास्त आहे आणि त्यांच्या घरामध्ये सदस्य कोण आहे, सरकारी नोकर आहे किंवा तुम्हाला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य किमान इथं खाली पाहू शकता नंबर 3चं ऑप्शन पण तिथं पाहू शकता. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्यरत म्हणून पाहू शकता सरकारी विभागात आहे, तर त्यांना पण आता काय पैसे नाही मिळते. उपक्रम मंडळ भारतीय सरकारी किंवा राज्य सरकारांच्या संस्थेत कार्यरत आहे किंवा निवृत्तन घेत आहे, तरी त्यांना 2,50,000 पर्यंत उत्पन्न असेल बाह्य यंत्राद्वारे. नंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्यानंतर त्यांचं उत्पन्न हे काय 2,50,000 पेक्षा जास्त असतं, त्यानिमित्त त्यांना काही तिथं पैसा मिळणार नाही. पैसा कोणाला मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कामगार आणि कर्मचारी पात्र ठरतील. आता फक्त जे कामगार आहे, जे कर्मचारी आहे, ज्यांचं उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असतो, त्यांना काय त्यांचा इथं लाभ होणार आहे. इथं सदर लाभार्थी शासनाच्या इतर विभागात राबवणाऱ्या मार्फत योजणाऱ्या आर्थिक योजनेमार्फत पक्ष 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर. आता महत्त्वाचं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे का, एक्झामसाठी संजीव गांधी निराधार योजना, त्या योजनेमध्ये तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरी पण तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तुमच्यावर याच्यामध्ये पण कारवाई होणार आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे त्या महिलांवर सर्वांवर कारवाई होणार आहे. ज्यांच्या इथं 5 नंबरचं ऑप्शन पाहू, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार माजी आमदार असेल किंवा आमदार असेल, त्या महिला पण इथं काय लाडकी बहीण योजनेचा तिथं काय फायदा घेऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ पण त्यांच्यासाठी होऊ शकतो किंवा होणार आहे. कारण की माहिती आहे का, ज्या महिलांच्या घरामध्ये पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझा आमदार असो किंवा माजी आमदार असो किंवा विद्यमान असो किंवा खासदार असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलांना पण इथं काय लाडकी बहीणचा फायदा त्या महिला घेऊ शकत नाही. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत, तर पाहू शकता इथला कुठं अध्यक्ष असो सदस्य असो किंवा सरकारी कुठल्याही योजनेचा सदस्य अध्यक्ष असो, त्यांच्या घरातील महिला पण इथं काय तिथंच लाडकी बहिणीला अपात्र ठरणार आहेत. कारण की माहिती आहे का, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच पॉईंट आहे. ज्या 7 नंबरचा पॉईंट पाहू शकतो, 6 नंबरला झालेला आहे, आता नंबर 7चा पाहू शकतो. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून म्हणजे ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबाच्या नावावर जर नोंदणी आहे, कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीवर नावावर नोंदणी आहे आणि तुमच्या राशन कार्डमध्ये आधार कार्डमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या नावावर जर असेल तर तुम्हाला काय लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही आणि तिथं 1 रुपया पण तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही पैसे घेतले तुमच्यावरून कुठल्याही प्रकारे पैसे काढू शकता आणि कुठल्याही प्रकारे कारवाई होऊ शकतं. तुमच्या अकाउंटमधून बी पैसे तिथं कटू शकतात. कारण की लाडकी बहीण योजना ही फक्त गरीब कुटुंबासाठी, ज्यांचं उत्पन्न 2,50,000 जास्त कमी आहे, ज्यांच्यापाशी 5 एकरपेक्षा शेती कमी आहे, त्याच व्यक्तींना त्या स्त्रियांना तिथं काय लाभ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ त्या स्त्रियांसाठी होता आणि त्याच महिलांना आता मी जे सांगितलं आहे त्याच महिलांना इथं काय लाभ पण आता मिळणार. कारण की लाडकी बहीण योजना मार्फत जे बी आता योजना राबवली जाणार, जे बी आता अपडेट येणार, ते सर्वात महत्त्वाचं आता महिलांसाठी होणार आहे. कोणत्या महिला पात्र ठरू शकतात, कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिलांना इथं 1ही रुपया नाही मिळणार, सर्व काही इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे. मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करत आहो, कारण स्पेशल अपडेट लाईव्ह स्पेशल तुमच्यासाठी बनवलेलं आहे. त्यानिमित्त या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की असेच इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ मी फक्त तुम्हाला बार सांगतो या चॅनलवर मिळत असतात. त्यानिमित्त तुम्ही काय करता, व्हिडिओ पाहता स्किप करत पाहता. व्हिडिओ कुठलाही पाहत असला तर शेवटपर्यंत पाहायचा, तरच तुम्हाला समजणार आहे. चला मित्रांनो, जसं की तुम्हाला जे पण सांगितलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जर फायदा आतापर्यंत घेतला का नाही मला सांगायचं कमेंटद्वारे आणि तुमचं कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.